मुंबई के बोरीवली पश्चिम स्थित अंबाजी धाम मंदिर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में जन सेवा, सुशासन और राष्ट्र निर्माण के 12 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में विशेष धार्मिक कार्यक्रम का आयोजन किया गया। मंडल अध्यक्ष नैनेश शाह के नेतृत्व में आयोजित इस कार्यक्रम में रुद्राभिषेक और महाआरती संपन्न हुई। इस अवसर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और विकसित भारत 2047 के संकल्प की सफल पूर्ति के लिए विशेष प्रार्थना की गई। कार्यक्रम में विधायक संजय उपाध्याय, पूर्व सांसद व जन सेवक गोपाल शेट्टी, पूर्व नगर सेवक प्रवीण शाह, जनप्रतिनिधि, पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। इस दौरान वक्ताओं ने कहा कि पिछले 12 वर्षों में गरीब कल्याण, महिला सशक्तिकरण, बुनियादी विकास और राष्ट्र हित के विभिन्न कार्यों के माध्यम से देश ने नई ऊंचाई को छुआ है। सभी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में विकसित भारत के संकल्प को साकार करने का संकल्प भी दोहराया। अंबाजी मंदिर में आयोजित इस धार्मिक अनुष्ठान और महाआरती के साथ कार्यक्रम का समापन हुआ, जहां देश की प्रगति, समृद्धि और उज्जवल भविष्य के लिए सामूहिक प्रार्थना की गई। लोकतांत्रिक पद्धतीने निर्वाचित पंतप्रधान म्हणून या देशात सर्वात जास्त काळ कार्यरत असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोरीवलीकरांच्या वतीने आम्ही खूप शुभेच्छा देतो। 2014 पासून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना काम करताना बघत आहोत। देश हितासाठी, महिलांसाठी, गरीब कल्याणासाठी खटताना, दिवस रात्र काम करताना देशाने, जगाने त्यांना बघितलं आहे। कोविड सारखं महामारीमध्ये ज्याप्रमाणे 140 कोटी जनसंख्येच्या देशाले मोदीजीने सावरलं, त्यांची काळजी घेतली, ते प्रशंसनीय आहे। कोविडमध्ये किंवा आता जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामध्ये देशाची आर्थिक व्यवस्था मजबूतीने पुढे घेऊन जाण्याचं काम मोदीजीने केलं आहे। सुरक्षेच्या दृष्टीत, वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये पण मोदीजीने चांगलं काम केलं आहे। मोदीजी दीर्घायू राहो, ते नेहमीच स्वस्थ राहो, या दृष्टीने आज बोरीवलीच्या अंबे माता मंदिरात आम्ही अभिषेक केला आहे, हवन करणार आहोत आणि समस्त बोरीवलीकरांची शुभेच्छा हे आपल्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे। सर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं म्हणतात मोदीजींना 12 वर्ष पूर्ण झाले, मात्र देशाचे 12 वर्ष विजय वडेट्टीवारचे खरंच 12 वाजले आणि काँग्रेसची जी दुर्दशा झाली आहे या देशात, त्यामुळे काँग्रेसवाले हताश आहेत। जर उद्धव ठाकरेने दगाबाजी केली नसती तर महाराष्ट्रात काँग्रेसचा अस्तित्व संपला असता। विजय वडेट्टीवार स्वतः किती मताने निवडून आले याचा त्यांनी विचार करावा। ते अपघाताने आमदार झाले आहेत आणि हताशा त्यांना आलीच पाहिजे। जर आता पण ते सुधारले नाही तर निश्चित महाराष्ट्राची जनता त्यांची 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही। मी मोदीजींना मनापासून शुभेच्छा देतो। देशभरातल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी मिळून हे सोन्याचे दिवस देशाला नाही तर जगाला दाखवलं आणि जे परिश्रम मोदीजींनी केलं, कार्यकर्त्यांनी केलं, देशातल्या अधिकाधिक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार स्थापित केलं। जे काँग्रेसचे लोक भारतीय जनता पक्ष राज्यात करू शकत नाही अशा प्रकारचा वल्गना करत होते, तर संपूर्ण देशामध्ये काँग्रेसपेक्षा जास्त काळ पंतप्रधान पदावरती कसा काम करू शकता हे दाखवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं। यशस्वी रीतीने सर्व विषयाला स्पर्श करण्याचा त्यांनी काम केलं। जगभरात सर्व अधिकाधिक देशामध्ये भ्रमण करून भारत देशाचं नाव मोठा करण्याचं त्यांनी काम केलं आणि म्हणून ही परंपरा आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा कायम राखू। आजचा हा कार्यक्रम संपूर्ण देशभरातल्या मंदिरामध्ये भारतीय संस्कृतीप्रमाणे करण्याचं भारतीय जनता पक्षाने ठरवलं
आणि संजय उपाध्यायजींच्या नेतृत्वात आज बोरलीत अंबामाता मंदिरात हा कार्यक्रम होतोय आणि 12 वर्षाला हिंदू धर्मात आणि मराठी संस्कृतीत एक तप असं म्हटलं जातं आणि 12 वर्षाचा तप प्रधानमंत्री म्हणून त्यांनी पूर्ण केलं. त्याचा नक्कीच भारतीय जनता पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांनी देशभरातल्या लोकांना अभिमान वाटण्यासारखा आहे. सर, काँग्रेस सध्याच्या राज्यसभा जे निवडणूक चालू आहे मध्य प्रदेशमधील मीनाक्षी नटराजन यांचं निवडणूक आयोगाचा जो फॉर्म आहे तो पास झालेला आहे, त्यावर काँग्रेस राजकारण करते. मला वाटतं संजय उपाध्यायजींनी याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. आज आपण मोदीजींच्या बाबतीत, भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत, देशभराच्या बाबतीत, हिंदू संस्कृतीच्या बाबतीत आणि विशेष करून मराठीतल्या 12 वर्षाच्या तपच्या बाबतीत बोलूया, तेच उचित राहील.